नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, VS एज्युकेशन या चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे। आज आपण पाहणार आहोत इयत्ता 10वी च्या इंग्रजी पाठ्यपुस्तकातील स्टॉपिंग बाय वुड्स ऑन अ स्नोई इव्हिनिंग या कवितेचे ॲप्रिसिएशन। विद्यार्थी मित्रांनो, इतर कवितेच्या ॲप्रिसिएशनचे व्हिडिओ चॅनलवर आहेत, त्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, तेही व्हिडिओ नक्की पहा। चला तर मग ॲप्रिसिएशनला सुरुवात करूया। टायटल The title of the poem is Stopping by Woods on a Snowy Evening. Poet. The poet of the poem is Robert Frost. Rhyming scheme. The rhyming scheme of the poem is AABA. Figures of speech. Alliteration. The woods are lovely, dark and deep. या ओळीमध्ये डार्क व डीप या शब्दांच्या सुरुवातीला डी हे अल्फाबेट आलेले आहे, म्हणून येथे ॲलिटरेशन हे फिगर ऑफ स्पीच होते। पर्सोनिफिकेशन. माय लिटल हॉर्स मस्ट थिंक इट क्वेअर. येथे घोडा हा मानवासारखा विचार करतोय असे सांगण्यात आलेले आहे, म्हणून या ओळीमध्ये पर्सोनिफिकेशन हा अलंकार होत आहे। सेंट्रल आयडिया. द पोएट इज ट्रॅव्हलिंग इन द वूड्स. कवी जंगलातून प्रवास करत आहे। ही इज फॅसिनेटेड बाय द ब्युटिफुल नेचर इन द वूड्स. जंगलातील निसर्गाचे सौंदर्य पाहून कवी मोहित म्हणजेच मंत्रमुग्ध झालेला आहे। बट ही रिमाइंड्स दॅट ही हॅज टू डू सम रिस्पॉन्सिबिलिटीज बिफोर इट इज टू लेट. पण त्याला आठवतं की आपल्याला काही कर्तव्ये व जबाबदाऱ्या उशीर होण्या अगोदर पूर्ण करायच्या आहेत। जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा व चॅनेल सबस्क्राईब करा।